नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक मला तुमच्यासाठी घेऊन आलो पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ। तर मित्रांनो, आज आलो आहे मी उपवन फेस्टिवलला ठाण्यामध्ये। आज पहिला दिवस आहे। हा फेस्टिवल 4 दिवस असतो। 10 जानेवारी ते 13 जानेवारीपर्यंत आहे हा फेस्टिवल। आज आहे पहिला दिवस 10 जानेवारी उपवन फेस्टिवल। बघा हत्ती, वाव किती सुंदर हत्ती आहे। कितने का ये बाय 150ला जोडी। वाव खूप सुंदर आहे। तवा हवा आहे का कोणाला? तर पहिल्या दिवशी एवढी काय फार गर्दी नाही। तर चला बघूया आज आपण फेस्टिवलमध्ये काय काय बघतोय। एन्जॉय करा ब्लॉग। लास्ट टाइम जेव्हा मी आलेलो ना तेव्हा पूर्ण रस्ता इथूनच भरला होता। तर चला आता आज फ्रायडे, सॅटर्डे, संडे खूप गर्दी असेल। तेव्हा इथं केस पण विकत आहेत 60 रुपयाला। काय करायचं? दारू पिणाऱ्या मित्रांसाठी हा स्टिकर आहे इथे अवेलेबल। आणि अजून पण आहे कान नाही करम करो। कोणाला प्रँक करायचं असेल तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार। एंट्री केल्या गेल्याच इथं आपलं दर्शन झालेलं आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। खूप सुंदर सजवलेलं आहे पूर्ण उपवन लेक लाइटिंगने। खूप भारी वाटतं। वाव खूप सुंदर आहे यार, खूप सुंदर। बघा पूर्ण असं उपवन लेक फुल लाइटिंगने सजवलेलं आहे। तर बघा इथे लाईव्ह स्केच काढलेला आहे, चालू आहे अजून। तर हे आहे उपवन आर्ट फेस्टिवल। तर इथं खूप सारे आर्टिस्ट आलेले आहेत। आपली स्वतःची पेंटिंग अजून 2-3 दिवसामध्ये मस्त भारी पेंटिंग होईल। वाव खूप सुंदर आहे बनारस। खूप सुंदर आहे यार। तर या ठिकाणी इथं लाईव्ह पेंटिंग सुरू आहे, इथं काढतायत। आज पहिला दिवस आहे पण इथं लाईव्ह कॉन्सर्ट असतो, पण आज सुरू नाही, मे बी उद्यापासून आहे। अजून डीजेचा आवाज येतोय तर मला वाटलं की लाईव्ह कॉन्सर्ट सुरू आहे म्हणून या साईडला आलो। तर चला आता आपण जाऊया पुढे। कसं वाटतंय? एकदम झगामगा लाईटिंग। अजून 3 दिवस आहे, या नक्की। तिथे लाईव्ह सिंगिंग सुरू आहे, म्हणजे कीर्तन असं काहीतरी सुरू आहे। ते बघा स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता। तर चला आपण आता तिथंच जाऊया। बाल्कनी व्ह्यू। त्या ठिकाणी मस्त संगीत सुरू होतं, संगीत समारंभ। खूप मस्त वाटलं। तर आता चाललोय पुढे। तरंग व्यासपीठ, केतकी माटेगावकर आणि वाव हे लोक येणार आहेत। संस्कृती आर्ट फेस्टिवल। वाव खूप सुंदर अशी एंट्री केली आहे आर्ट। तर या ठिकाणी आतमध्ये आर्ट गॅलरी। तर चला तर आपण आर्ट बघूया। वाव खूप सुंदर अशी एंट्री। आज तर सुरू झालं, अजून 4 दिवसात इथं धमाल असणार। वाव एंट्रीलाच बघा ब्रश लावला, पेंटिंग ब्रश। खूप सुंदर। लक्ष्मी खूप सुंदर।
त्या ठिकाणी स्कॅनर दिलेला आहे खालती, त्याच्याने तुम्ही बघू शकता पेंटिंगची डिटेल. राधा विलास. एकदम डिटेलमध्ये पेंटिंग खूप भारी आहे. वाव, या ठिकाणी एकदम रिअलिस्टिक पेंटिंग्स आहेत, खूप सुंदर. किती सुंदर सुंदर पेंटिंग केलेले आहे. आर्टिस्टला सलाम आहे. हे बघा, एकदम लॉजिकली पेंटिंग्स आहेत त्या. एकाच पेंटिंगमध्ये खूप सारे कलाकृती आहेत यामध्ये. जवळून बघितलं ना तर बघा कशी दिसते पेंटिंग, आणि लांबून बघा. वाव, किशोर 2022, किशोर 2017. श्री स्वामी समर्थ. खूप छान, सुंदर. स्वामींचे अजून एक सुंदर. वाव, खूप सुंदर. कोणी काढले? रोहित भानुशाली. श्री स्वामी समर्थ 2024 मध्येच काढलेले आहे. फायनली बाहेर आलेलं आहे. खूप सुंदर सुंदर
पेंटिंग्स होते, मस्त वाटलं एकदम बघून. तुम्ही पण एकदा नक्की या इथे. 13 तारीख लास्ट आहे, या तुम्ही पण एकदा ठाण्यामध्ये आलात तर. खूप सुंदर आहेत आणि सलाम त्यांना ज्यांनी या पेंटिंग काढले आहेत. ग्रेट. बघा या ठिकाणी खूप गर्दी झालेली आहे आणि लाइटिंग तर एक नंबर केलेली आहे. वा. मगाशी जे आपण संगीत ऐकतात तर तिथं हे आले होते 200 रुपयाला पुस्तकं. तुम्हाला वाचायची आवड असेल तर या. वाव, खूप सारे बुक्स आहेत रे. वाई भारत मॅटर. या ठिकाणी खूप सारे स्टॉल्स आहेत फूड पासून ते. वाव, पर्पल फार्म केअर. लोणचा, पापड आहेत वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये. टेस्टिंगला पण ठेवलेत. मस्त रे, टेस्टिंगला ठेवलेले आहेत बघा. पापडमध्ये एवढे व्हरायटी आहेत मला आज समजलं. फ्रीमध्ये खायचं आहे टेस्टिंगवाले. वाव, मसाला टाकलाय, भारी लागतो. इथं खूप सारं खाण्यासाठी एक क्रिस्टल्स आहेत. नोवल्टी, इथे गिफ्टिंग. या साईडला स्नॅक्स वगैरे आहे. तुम्हाला भूक लागली असेल तर मॉकटेल्स पण आहेत. गस्टो बर्गर आहे. एक प्लेट मुंबईची शेगाव कचोरी. वाव. जामुन शॉट्स. ₹50 जांभूळचा शॉट. अलीकडे बघा कुल्फी भंडार आहे. खुल्लड पिझ्झा. अरे वा, डॉमिनोजने पण भाई इथं लावलेला आहे काउंटर. वाव, छोले भटोरे, कटलेट. इथं फुल खाऊ गल्ली आहे आज. तोंडाला पाणी आलं बघ. ब्रदर्स ऑन व्हील्स, बिर्याणी, कबाब्स अँड मोर. पान भंडार, पानचा स्टॉल लावला आहे. वाव, मॉकटेल काउंटर पण आहे इथे. कॉफी शॉप, मराठवाडा स्पेशल व्हेज नॉन व्हेज. वाव, मस्त. इकडे खरवसवाल्यांनी पण स्टॉल लावलाय. वाव, चला. पिऊष पण आहे आणि खरवस पण आहे. वाव, इकडे पण खरवसचा स्टॉल आहे. कुल्फी आहे. फोटो सेशनसाठी मस्त इथं थीम दिलेली आहे. वाव, इथं खूप काय काय बघण्यासारखं आहे, खाण्यासारखं आहे. व्हरायटी. सगळ्यांनी आपले आपले काउंटर इथं घेतलेले आहेत. मस्त वाटलं यार. मी पण या. अजून एक फोटोसाठी सेट उभा केला आहे मिनी खरवाजाचा. घोड्याचा पण सेट इथं केला आहे. त्या ठिकाणी अजून एक सेट आहे इथे. वाव, मस्त. सातारा क्ले आर्ट. या ठिकाणी पण बीट बॉक्सिंगवाले येणार होते. रॅपर उद्या आहेत वाटतं. मला आता असं वाटतं की उद्याच यायला पाहिजे होतं. आज पहिल्या दिवशी एवढं काय आहे नाही इथे. उद्या गर्दी पण खूप असेल. गिटार. वा, इथं पण तुम्ही फोटोशूट करू शकता. बाबा पावभाजीचा व्हिडिओ बघितला की नाही कमेंटमध्ये एकदा नक्की. या ठिकाणी एक सेट उभा केला फोटो काढण्यासाठी बघा. वाव, सुंदर. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ आता इथंच एंड करतो आहे. फिरून झालं आहे. बरेचसे स्टॉल आज बंद आहेत, ते उद्या मला वाटतं ओपन होतील. तर इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनल लवकर सबस्क्राईब करा. तर आता पण भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.